राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसतोय, त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना बहुतांश ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। पुढचे काही दिवस सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये असणार आहे। प्री मान्सूनची शक्यता काही भागांमध्ये असणार आहे, त्यामुळे नक्की कुठे कुठे पावसाची स्थिती असेल, सोसाट्याचा वारा वाहणार आहे, विजांचा कडकडाट असणार आहे आणि रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। त्यामुळे नेमकी कुठे काय शक्यता असणार आहे, हवामान खात्याने कुठे कोणता अलर्ट दिलाय, हे सगळं आपण पाहणार आहोत। यासोबतच मान्सूनची काय स्थिती आहे, मान्सूनचं काय अपडेट आहे, हे सुद्धा आपण पाहणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी सॅटेलाइट इमेज बघूयात, ज्यातून आपण पावसाची एक्झॅक्ट स्थिती नक्की कशी आहे देशभरात ते आपण समजून घेऊ शकतो। तर आपण बघतोय की बे ऑफ बंगालमध्ये बंगालचा उपसागर आणि इकडे अरबी समुद्रात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे, कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याचा महाराष्ट्रावर कसा परिणाम होतोय ते आपण या इमेजमध्ये बघू शकतो। तर इथे आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये ढग दाटल्याचं बघायला मिळतंय, मग विदर्भातल्या काही भागांमध्ये ढग दाटलेले आहेत। याचबरोबर हा जो किनारपट्टीचा भाग आहे तिथे सुद्धा काही अंशी ढग दाटल्याचं बघायला मिळतंय। ओव्हरऑल जर आपण स्थिती बघितली तर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाची स्थिती तयार झाल्याचं बघायला मिळतंय। तर उत्तर भारतातलं चित्र जर आपण बघितलं तर उत्तर भारतावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे उत्तर भारतातले जे काही राज्य आहेत, ज्यामध्ये हिमाचल प्रदेश असेल किंवा त्या खालोखालचे इतर जे राज्य आहेत, उत्तर प्रदेश असेल, तिथे आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। पावसाची तीव्रता तिथे खूप जास्त आहे, वादळी स्वरूपाचे वारे वाहत आहेत। आपण बघितलं की गेल्या काही दिवसांमध्ये राजस्थानमध्ये एक वादळी स्वरूपाचं वाळूचं जे वादळ आहे ते आलेलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून तिथल्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय। आता परत आपण येऊयात महाराष्ट्रावर। महाराष्ट्रात मान्सूनची काय स्थिती असणार आहे, नक्की मान्सूनचं काय अपडेट आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात की नेमकी मान्सूनची काय स्थिती आहे, मान्सूनचं काय अपडेट आहे। तर आपण बघितलं की साधारण 16 ते 17 मे पर्यंत अंदमान निकोबारमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं होतं, पुढे टप्प्याटप्प्याने त्याच्यात प्रगती झाली आणि 1 जून पर्यंत साधारण केरळमध्ये मान्सून येणं अपेक्षित होतं, मात्र तारीख ओलांडली गेलेली आहे। अजून सुद्धा केरळमध्ये मान्सून दाखल झालेला नाहीये। आता सुरुवातीला आपण बघितलं की 26 मे ही तारीख मान्सूनच्या दाखल होण्याची, केरळमध्ये दाखल होण्याची देण्यात आलेली होती, मात्र 26 मे गेली, त्यानंतर 1 मे ही त्यानंतर 1 जून तारीख देण्यात आली, मात्र 1 जून ओलांडूनही अजूनही केरळमध्ये मान्सून दाखल झालेला नाहीये। त्याचा कुठेतरी महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम होण्याची सुद्धा शक्यता असणार आहे। या संदर्भात स्पष्ट अद्याप हवामान खात्याने माहिती दिलेली नाहीये, मात्र आता महाराष्ट्रात पाऊस पडतोय, तो पाऊस कुठला आहे तर तो प्री मान्सून आहे। या संदर्भात हवामान अभ्यासक आत्रेय शेट्टी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे। नक्की त्यांनी काय सांगितलंय तर त्यांनी महाराष्ट्र आणि गोव्याचा 1 ते 4 जून दरम्यानच्या हवामानाचा अंदाज त्यांनी दिलेला आहे। त्यात त्यांनी म्हटलंय, बाष्पयुक्त पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे या आठवड्यात पूर्व मान्सूनच्या हालचाली पुन्हा एकदा वाढतील। म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये प्री मान्सूनमुळे पावसाच्या सरी बरसल्या आणि पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे 1 ते 4 जूनच्या दरम्यान आणखीन याची तीव्रता जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे प्री मान्सून पुन्हा ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलंय। तर पुढे कोकण आणि गोव्याबद्दल सांगताना त्यांनी सांगितलंय, समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे प्रामुख्याने कोकण, मुंबई MMR सह आणि गोव्यात विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस पडेल। हा पाऊस बहुतांश वेळा रात्री किंवा सकाळच्या सुमारास पडेल। सर्वच भागात रोज पाऊस पडेल असं नाही, म्हणजे सगळ्याच भागात रोज पाऊस पडेल असं नाहीये, मात्र काही भागांमध्ये, त्यात कोकणातल्या आणि गोव्यातल्या काही भागांमध्ये पहाटेच्या वेळेला पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। तर काही ठिकाणी वादळाची सुद्धा शक्यता असेल। जोरदार पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे विजांच्या कडकडाटासह मोठ्या वादळांची शक्यता काही ठिकाणी कमी आहे, परंतु स्थानिक पातळीवर ढग दाटून येत अचानक पाऊस पडण्याची आणि गडगडाटासह पावसाची शक्यता अजूनही कायम आहे। अगदी घाटमाथ्यावर आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागातही ही शक्यता असणार आहे। पुण्यातही दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान प्रामुख्याने काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजे पुण्यात वातावरणाची काय स्थिती असेल तर दुपारी ते मध्यरात्रीपर्यंत काही भागांमध्ये पुण्यातल्या पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे, हलका पाऊस पडण्याची ही शक्यता असेल। मान्सूनच्या आगमनाबद्दल त्यांनी काय म्हटलंय तर आठवड्याच्या शेवटी मान्सूनचं आगमन होणार असल्याने दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये पाऊस अधिक तीव्र आणि सलग स्वरूप धारण करेल असं हवामान अभ्यासक आत्रेय शेट्टी यांचं म्हणणं आहे। तर राज्यभरात कमाल तापमान कसं असणार आहे तर पश्चिमेकडील वारे आणि अंशतः ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान नियंत्रणात राहील। किनारपट्टीचा कोकण, मुंबईसह 33 ते 35 अंश सेल्सिअस
तापमान असेल ठाण्यामध्ये, नवी मुंबई आणि अंतर्गत कोकणात 34 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा असेल, तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात 34 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा असणार आहे। घाटमाथ्यात काय स्थिती असेल तर वातावरण सर्वात थंड असेल, तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील। खानदेश आणि मराठवाड्यात काय स्थिती असणार आहे तर 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खानदेश आणि मराठवाड्यात असेल। विदर्भात उष्णतेपासून खूप मोठा दिलासा मिळणार आहे आणि तिथे कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणार आहे, तर काही ठिकाणी 36 अंश सेल्सिअसपर्यंतही तापमान घसरू शकतो। यात मराठवाडा आणि विदर्भासाठी महत्त्वाचं अपडेट आहे। या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात दुपारच्या आधी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे कडक उन्हाळ्यापासून आणि उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे साधारण कमाल तापमान कुठे कितीपर्यंत असेल हे आपण पाहिलेलं आहे, मात्र प्रादेशिक विभागानुसार कुठे काय तापमानाचा अंदाज असेल, किती अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा जाईल हे हवामान अभ्यासक अत्रेय शेट्टी यांनी म्हटले। मात्र एक्झॅक्ट कोणत्या जिल्ह्यात वातावरणाचा कोणता अलर्ट दिलाय, कोणत्या जिल्ह्यात पावसाची कशी स्थिती असणार आहे ते आता आपण पाहणार आहोत। तर या ग्राफिकच्या माध्यमातून आपण बघू शकतो की विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागांना हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसाची शक्यता या भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। त्यामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती विदर्भातल्या या जिल्ह्यांचा पावसाच्या अलर्टमध्ये समावेश आहे। तर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर इथे पावसाचा येलो किंवा ऑरेंज अलर्ट नाहीये, मात्र ढग दाटल्याचं इथे बघायला मिळू शकतं। पावसाच्या हलक्या सरी या पट्ट्यात बरसण्याची शक्यता असणार आहे। आता 3 तारखेला वातावरण कसं असेल, वातावरणाची 3 तारखेला काय स्थिती असणार आहे तर आपण बघू शकतो की 3 तारखेलाही विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता असेल। त्यामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा पावसाच्या येलो अलर्टमध्ये समावेश आहे। तर इकडे नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे याचबरोबर पालघर पासून तर सिंधुदुर्गपर्यंत कोकण किनारपट्टीच्या या सगळ्या भागाला पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असेल। 4 तारखेला वातावरणाची काय स्थिती असणार आहे तर 4 तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाचं जे वातावरण आहे ते कायम असणार आहे। 4 तारखेलाही विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं आपण बघतोय। तर इकडे नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट पावसाचा हवामान खात्याने दिलाय। तर 5 तारखेला वातावरणाची काय स्थिती असणार आहे तर 5 तारखेला पावसाची जी तीव्रता आहे ती कमी झालेली असेल आणि रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या या काही भागांना हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। काही ठिकाणी आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र अगदी तुरळक स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे। विदर्भाला मात्र 5 तारखेला पावसाचा कुठलाही धोका नसणार आहे। तर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात पुढचे काही दिवस असेल। काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल, तर काही ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे, तुमच्या भागात वातावरणाची काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक। धन्यवाद।